सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. बाळूमामा प्रसन्न, बाळूमामा कृपा आणि बाळूमामांच्या कृपेने घडणारे अद्भुत चमत्कार. आज आपण त्यातीलच एक चमत्कार पाहणार आहोत. मामांच्या आज्ञेत बकरीसुद्धा वागत. ही एकदम सत्य घटना आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग आपण कहाणीला सुरुवात करूया. मी ही कहाणी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेन. मामांच्या आज्ञेत बकरीसुद्धा वागत. मेतके गावांच्या रानात मामांची बकरी चरत होती. कळपासोबत मामा व भरमा असे दोघेच होते व नदीकाठी जाधव नावाचा एक म्हातारा तुरीची राखण करीत बसला होता. पिके हिरवीगार असून भरपूर शेंगांमुळे झाडे वाकली होती. मामांच्या मनात ती तूर बकऱ्यांना चारावी असे आले. ते मामा म्हाताऱ्याजवळ गेले. मामा आणि जाधवांमधला संवाद आपण सविस्तर पाहूयात. मामा: अरे म्हाताऱ्या, काय करतोस? जाधव: काही नाही मामा, तुरीची राखण करतोय. मामा: ही तूर बकऱ्याला चारायला देशील काय? जाधव: देईन ना मामा, पण आजूबाजूला भाऊबंदांची पिके आहेत, त्यांचे माझे संबंध चांगले नाहीत. बकरी त्यांच्या पिकांची नुकसान करतील. मामा: तुझ्या भाऊबंदांच्या पिकांच्या एका पानाला सुद्धा माझी बकरी धक्का लावणार नाहीत, तू खात्री बाळग. जाधव: काय सांगता मामा, तुमची 200 बकरी आहेत. मामा: अरे त्याची काळजी नको करू, मी जबाबदार आहे. यावर म्हाताऱ्याने होकार दिला. मामाने 100 रुपयाची नोट दिली. जाधव म्हातारा खुश झाला. त्या काळी स्वस्ताई होती. 1 रुपयाला 3 पायली तूर मिळत होती. त्याची जमीन 20 गुंठे होती. एका पोत्याचे जादा पैसे मामानी दिल्यासारखे होते. नंतर मामांनी आपल्या बकऱ्यांना विशिष्ट आवाजात हुईक असा इशारा दिला. सर्व बकरी बाजूच्या शेतात पायही न ठेवता उड्या मारून जाधवांच्या तुरीत गेली. सर्व तुरी खाऊन फस्त केली. नंतर मामांनी त्याच्या विशिष्ट आवाजात बकऱ्यांना इशारा केला व पहिल्यासारखे उड्या मारून बकरी बाहेर पडली. एकूण प्रकार पाहून जाधव तोंडात बोट घालून पाहतच राहिला. मामा जरीचा लाल फेटा डोक्याला बांधत बकऱ्यांच्या आसपास मामा येताच प्रेमाने सर्व बकरी ओरडू लागत. मामांचे सुद्धा बकऱ्यांवर अतोनात प्रेम होते. पडेल तेवढी किंमत देऊन उत्तम चारा वेळोवेळी बकऱ्यांना घालत. बकऱ्यांची पोटे तुडुंब भरताच मामा स्वतः भारी संतुष्ट होत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाळूमामांचे भक्त असाल तर जय बाळूमामा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.